नाशिकच्या वडनेर दुमाला परिसरात बिबट्या अखेर बंद केलाय, मात्र स्थानिकांनी वन विभागावर नाराजी व्यक्त केली आहे। परिसरात आणखी बिबटे, त्यामुळे सर्वांचा बंदोबस्त करावा, बिबट्याला जेरबंद करण्यासाठी लावलेले पिंजरे काढू नये अशी मागणी नागरिकांनी केली। नंदुरबारच्या शहादा शहरात राजा मंडळानं भव्य गणरायांचा मुखदर्शन सोहळा आयोजित केला। या मुखदर्शन सोहळ्याला सांस्कृतिक कार्यक्रमात चिमुकल्यांनी विविध नृत्यकला सादर केल्या। यावेळी कालिका माता आणि महिषासुराच्या युद्धाचा जिवंत देखावा देखील सादर केला। धुळ्याच्या तळवाडे भामरेत कालव्याच्या चौकशीसाठी ग्रामस्थ उपोषणाला बसलेत। 5 ते 6 ज्येष्ठ आंदोलकांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल केलं। आमदार दिलीप बोरसेंनी भेट देऊन आंदोलकांची भूमिका समजून घेतली। नाशिकमध्ये गंगापूर धरणातून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग बंद केलाय। धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसानं विश्रांती घेतली। विसर्ग बंद केल्यानं गोदावरीचा पूर देखील ओसरलाय। धरणामधील पाणीसाठा 88% पोहोचलाय। नाशिक महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर होण्यापूर्वीच फुटल्याची चर्चा आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षांनी थेट अजित पवारांना या चर्चेची माहिती दिली। त्यामुळे प्रारूप प्रभाग रचनेत काही अडचण वाटल्यास हरकती घेण्याच्या सूचना अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिल्या। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।